नमस्कार. आज आहे रविवार आणि त्यासोबत महाशिवरात्रीसुद्धा. तर घरातली सगळी कामं माझी झाली आहेत आवरून. पिल्लूचा आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला. तर घरातली सगळी माझी कामं आवरून झाली. त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. तर बराच वेळ लागतो देवपूजा करायला आणि आज मी पटकन आणि सोपी अशी महाशिवरात्रीची पूजा करून घेते. तर त्याच्या आधी पहिले मंदिरातली पूजा करून घेते. सगळ्या देवी देवतांना तिलक लावून घेतलं आहे. काल शनिवारी आम्ही गेलो होतो सिद्धिविनायकला बाप्पाला थँक्यू बोलायला. पिलू आल्यापासून आम्ही गेलोच नव्हतो आणि तिलाही घेऊन जायचं होतं. फुलं, बेलाची पानं, दुर्वा काहीच आणलं नव्हतं. तर सकाळी जाऊन संदीप घेऊन आला होता. तर बाप्पाला मी दुर्वा वाहिला स्वामींना आणि तिथे हार जो आहे तो बाप्पाच्या पायाला लावून परत देतात. तर तोच मी हार मंदिरात लावते. पूजा झाल्यानंतर मी थोड्या वेळाने अभिषेक करून घेतला, कारण पिलू उठली होती. तर तिचा अंघोळ वगैरे घातली तिला आणि नंतर मग बाकीचं करायला घेतलं. भगवान शंकरांना पांढरा रंग खूप आवडतो. तर पांढऱ्या रंगाचं आपण गोकर्णाचं फूल, कण्हेरचं फूल किंवा मोगऱ्याचं फूल, धोत्र्याचं फूलसुद्धा वाहू शकतो. माझ्याकडे सदाफूल होतं, ते पण पांढरं झाडाला आलेलं, तर तेच मी वाहिलं आहे. धोत्र्याचं फूल नाही आणलं. धोत्र्याचं फळ जे आहे ते मला मिळालं, म्हणजे संदीपच आणायला गेला होता. मी आता सध्या बाहेर जात नाही आहे. काही मला आणायचं असेल तर त्याला सांगते आणि तो घेऊन येतो. मी गेली का निवडून जे जे मला पाहिजे ते चांगलं बघून आणते. पण सध्या आता पिलूमुळे माझं जाणं होत नाही बाहेर. तर अभिषेक झाल्यानंतर मी बेलाचं पान जे आहे ते वाहिलं. 108 वेळा ओम नमः शिवाय नामाचा आपण जप करू शकतो. तर मी जेव्हापासून स्वामीचं नामस्मरण करायला लागली आहे, मला माळ आहे, तर तेव्हापासून मी काही असेल सण वगैरे देवींचं असेल तर त्या माळेवरच मी नामस्मरण करते. दरवर्षी माझा उपवास असतो महाशिवरात्रीला, पण यावर्षी मी नाही पकडला. तर मी भाजी आणि भाकरी करून घेतली आहे आणि नैवेद्यासाठी खीर बनवली आहे. मी काहीतरी गोड बनवावं म्हणून. सकाळी चपात्या बनवल्या होत्या, तर म्हटलं आता परत तेच नको म्हणून भाकरी बनवायला घेतलं. पिलू झोपली होती, त्यामुळे मला हा सगळा स्वयंपाक करायला वेळ मिळतो आणि ती मला त्रास पण देत नाही. तिचं म्हणणं असतं की मम्मा कर, तुला किती कामं करायची तेवढी. किचनमधलं सगळं आवरल्यानंतर मग ती उठली, तर तिला दूध वगैरे पाजलं. त्यानंतर मग तिलासुद्धा मी नमस्कार करायला लावला. तिलासुद्धा रोज मी सकाळ संध्याकाळ पूजा रूममध्ये घेऊन जाते आणि तिचं पाळणंसुद्धा बराच वेळ पूजा रूममध्ये असतो. मी किचनमध्ये स्वयंपाक करते तर लक्ष देण्यासाठी. तर कसा वाटला मिनी व्लॉग मला नक्की सांगा. आणि हां, त्यानंतर मी नैवेद्य दाखवला. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.